नमस्कार. सर्वप्रथम आपल्या चॅनलवर सर्व भक्तांचं मनापासून स्वागत. जेव्हा माणूस खूप त्रास सहन करत असतो, जेव्हा माणसाच्या जीवनात खूप संकटे असतात, तेव्हा त्याला काय करावं सुचत नाही. परंतु जेव्हा स्वामींची शक्ती भक्ताच्या पाठीशी असते, जेव्हा स्वामींचे सकारात्मक विचार भक्ताच्या सोबत असतात, तेव्हा कितीही मोठे संकटे येऊ द्या, नाहीतर कितीही मोठं दुःख येऊ द्या, तो भक्त त्यावरती नक्की मात करतो आणि पुढे आपलं जीवन सुखाने जगत असतो. परंतु लक्षात ठेवा, जोपर्यंत आपण देवाची सेवा करत नाही, जोपर्यंत आपण देवाच्या भक्तीमध्ये उतरत नाही, तोपर्यंत त्यांची शक्ती आणि सकारात्मक विचार आपल्यासोबत नसतात. म्हणून वेळोवेळी मी तुम्हाला हेच सांगत आलो आहे की आपला दिनक्रम आहे तो चालू ठेवा. देवाची केलेली सेवा आणि देवाची केलेली भक्ती कधीच वाया जात नाही. म्हणून चमत्कार झाला नाही म्हणून देवाला मानायचं बंद करू नका. कधी चमत्कार होईल सांगता येत नाही. कधी देव तुम्हाला साक्षात दर्शन देतील सांगता येत नाही. कुणाचीही वेळ कधीही येऊ शकते आणि एका रात्रीतही तुमचं जीवन बदलू शकतं. म्हणून परमेश्वरावर मनापासून विश्वास ठेवा. परमेश्वरावर विश्वास असेल तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका. जे भक्त आपल्या चॅनलवर नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट्स बॉक्समध्ये जय जय स्वामी समर्थ टाईप करा. भगवंताची लीला अपरंपार आहे. त्यांनी सर्व भक्तांचे स्वप्न पूर्ण केले आहे. आता तुमची वेळ येणार आहे. तुमचंही स्वप्न ते लवकरच पूर्ण करणार आहे. जे जीवनात आजपर्यंत झालं नाही ते आता होईल. जे तुमच्या मनात आहे ते तुम्हाला नक्की मिळेल. फक्त आशा सोडू नका. कारण जर आपण काही दिवस सेवा केली आणि चमत्कार झाला नाही म्हणून देवाची सेवा जर सोडून दिली तर भगवंत आपल्याला कसा चमत्कार दाखवतील. आपला संयम, आपली मनातील आशा, आपली जिज्ञासा ही आपण जागृत ठेवायला हवी. चमत्कार झाला नाही म्हणून देव सोडणारे आपण नाही. आपण स्वामी भक्त आहोत. चमत्कार होऊ द्या अगर नाही होऊ द्या, शेवटच्या श्वासापर्यंत स्वामींची सेवा करत राहू. कारण तुम्हाला माहीत आहे, जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत स्वामी साथ देतातच, परंतु मरणानंतरही स्वामी आपली साथ सोडत नाही. स्वामींची लीला अपरंपार आहे. त्यांनी आपल्याला आजपर्यंत खूप काही दिलं आहे आणि इथून पुढे देखील ते आपल्याला खूप काही देणार आहेत. जीवनात काही चांगलं सांगणारे लोक असतात, काही वाईट सांगणारे लोक असतात. परंतु जे चांगलं सांगतात त्यांचं आपल्याला वाईट वाटतं. आपल्याला असं वाटतं की हे आपल्याला दोष करतात, आणि जे वाईट सांगतात ते गोड बोलून सांगतात आणि ते खरं आपल्याला वाटत असतं. परंतु जे कडू आहे तेच सत्य आहे आणि जे आपल्याला गोड गोड वाटतं ते सर्व वाईट आहे. म्हणून कोण काय सांगतं याकडे नीट लक्ष द्या. तुम्हाला समजेल की काही लोक खरंच आपल्या चांगल्याचा विचार करतात, परंतु काही लोक आपल्या वाईटाचा देखील विचार करत असतात. अशा लोकांपासून सावध राहा. जेव्हा केव्हाही तुम्हाला असं वाटेल की भगवंताने आपली इच्छा पूर्ण केली नाही, तेव्हा आपल्या स्वतःच्या मनामध्ये एकदा डोकावून बघा, आपलं काही चुकलं तर नाही, आपल्यामध्ये काही त्रुटी तर नाही. ज्यावेळेस आपण दुसऱ्याला मदत करतो त्यावेळेस भगवंत आपल्याला मदत करत असतात, परंतु आपण कोणाची मदत करायची नाही, कधी कोणाचं चांगलं करायचं नाही, काही लोकांच्या वाईटावरती डोळा ठेवून बसायचं. असं जर आपली वृत्ती असेल तर भगवंत कसं आपलं चांगलं करतील. तुम्ही जर कधी कोणाला 1 रुपयाची देखील मदत केली नसेल, कधी चालणाऱ्या व्यक्तीला गाडीवरती घेतलं नसेल, कधीच कोणत्याही व्यक्तीला कुठलाही प्रकारचे मदत पाहिजे असेल तर ती असूनसुद्धा केली नाही, तर मग भगवंत तरी आपल्याला कसे आपल्या हाकेला ओढ देतील. म्हणून जीवनात जो माणूस चांगला राहिला त्याने दुःख जरूर सहन केलं, परंतु जीवनामध्ये यशस्वी झाला. मी हे देखील मान्य करतो की जो चांगलं वागतो त्याच्या आयुष्यामध्ये नेहमी काही ना काही वाईट घडत असतं. परंतु लक्षात ठेवा, ज्याचं मन खरंच आतून चांगलं आहे ना, तो जीवनामध्ये कितीही दुःख सहन करू द्या, कितीही संकट सहन करू द्या, तो जिंकल्याशिवाय मात्र राहत नाही. म्हणून तुम्ही चांगलं बनण्याचा प्रयत्न करा. असं समजू नका की चांगल्या माणसांच्या जीवनात नेहमी वाईटच होत असतं. त्यांचं मन हळवं असतं, त्यांना थोडीशी
एखादी गोष्ट जरी वाईट झाली तर त्यांना ती खूप मोठी वाटते आणि तसं वाईट लोकांच्या जीवनामध्ये कितीही वाईट झालं तरी त्यांना फरक पडत नाही. म्हणून आपल्याला असं वाटतं की वाईट लोकांच्या जीवनामध्ये नेहमी चांगलं होतं, तर असं अजिबात नाही. प्रत्येकाच्या जीवनामध्ये संकट येतात, प्रत्येकाच्या जीवनामध्ये वाईट दिवस येतात. मग तो चांगला माणूस असू द्या किंवा वाईट माणूस असू द्या, संकटे प्रत्येकाच्या पाठीमागे असतातच. परंतु असं तसं ज्या संकटावरती जो मात करतो, स्वामींचं नाव घेत जो त्या संकटावरती मात करतो, तो खरा स्वामी भक्त आहे. जीवनाच्या अनेक टप्प्यांमध्ये आपल्याला स्वामींचे अनेक आशीर्वाद मिळाले असतील, यापुढे देखील मिळणारच आहे. फक्त जीवन संयमाने जगा. जेव्हा आपण संयम सोडणार त्यावेळेस आपल्या जीवनात काही ना काही वाईट नक्की घडणार. परंतु जोपर्यंत आपण संयम सोडत नाही, संयमाने वागतो आहे, चांगले विचार मनामध्ये ठेवतो आहे, तोपर्यंत आपलं काहीच वाईट होणार नाही. कारण देवाची शक्ती नेहमी आपल्या पाठीशी असते. आपल्या जीवनात अनेक फसवणारे लोक तुम्हाला मिळतील, जे तुम्हाला गोड बोलून फसवतील, गोड बोलून चुकीच्या मार्गाला लावतील. परंतु तुम्ही मात्र सावध राहायचं आहे. आजचे मार्गदर्शन यासाठी आहे की तुमच्या जीवनात तुमच्या पाठीमागे काय घडतं, पुढे काय घडतं, कोण तुम्हाला वाईट काय शिकवतं, कोण तुम्हाला चांगलं काय शिकवतं, या सर्वाची आपल्याला जाणीव व्हायला हवी. कधीकधी आपले सोबतचे, आपले जिवलग आपल्याला वाईट मार्गाला लावत असतात. कधीकधी आपल्याला दारू प्यायला लावतात, जुगार पत्ते खेळायला लावतात, त्यानंतर दुसऱ्याचं वाईट करण्यामध्ये आपल्याला त्यामध्ये सहभागी करून घेतात. असे अनेक मित्र आहेत, आपल्या जवळचे व्यक्ती आहेत, ज्यांना कधी वाटत नाही की आपलं चांगलं व्हावं. ते स्वतः देखील चुकीच्या मार्गावर असतात आणि आपल्याला देखील चुकीच्या मार्गाने नेत असतात. अशांची संगत जर तुम्हाला असेल तर ती संगत आत्ताच सोडा. बायकांमध्ये देखील हा प्रकार बघायला मिळतो. शेजारील बायका असतात जे आपल्याला वाईट सांगत असतात. लोकांनी हे केलं, ते केलं, तो असा, तो तसा, दुसऱ्याबद्दल नेहमी वाईट बोलत असतात आणि ते आपल्या कानांवर वारंवार पडतं आणि नकारात्मक शक्तीचा आपल्या घरामध्ये प्रवेश होत असतो. अशी नकारात्मक शक्ती आपल्यापासून लांब राहायला हवी. म्हणून दुसऱ्याचं कधीच वाईट करू नका, दुसऱ्याबद्दल वाईट चिंतू नका, वाईट बोलू नका. जेवढं तुम्ही दुसऱ्याबद्दल वाईट बोलाल तेवढं तुमच्या घरामध्ये वाईट घडत असतं. याचा अनुभव तुम्हाला देखील आला असेल. मग आपल्याला सर्व समजतं आहे, फक्त कळत नाही आहे. ते आपल्याला कळून घ्यायचं आहे आणि स्वामींच्या या संदेशासाठी तुमची निवड झाली आहे हे तुम्हाला मान्य करायचं आहे. कारण तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचला हे तुमचं नशीब आहे, हे तुमच्या भक्तीचंच फळ आहे. आजचा सुंदर व्हिडिओ तुम्ही शांतपणे ऐकला त्यासाठी सर्वांचे धन्यवादच. आणि मी तुम्हाला पुन्हा एकदा विनंती करतो की आम्ही आपल्या चॅनलवरती असेच रोज नवनवीन तुमच्यासाठी मदत करणारे सकारात्मक भक्तिमय व्हिडिओ घेऊन येत असतो. म्हणून अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि सर्व भक्त परिवारापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. धन्यवाद.